नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच अडचणीमध्ये सापडलेत. अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारामुळे अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आलेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट दादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकीकडे चौकशी समिती स्थापन करायची आणि दुसरीकडे दादांचा राजीनामा घ्यायचा नाही हा सरकारचा दुटप्पीपणा आहे असा आरोप दमानिया यांनी केलाय. पाहूया या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट. मुलानं केलेला जमीन व्यवहार अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदावरची टांगती तलवार बनलाय. कारण अजित पवार जर पदावर राहणार असतील तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळेच अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला, त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का. म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा. पुण्यामधल्या कोरेगाव पार्कातील महारवतनाची 40 एकर जागा अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीनं 300 कोटी रुपयांना विकत घेतली. ही जागा IT पार्कसाठी विकत घेणार असं दाखवण्यात आलं. त्यासाठी या जमीन व्यवहाराचं 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आलं. पार्थ पवारांच्या कंपनीच्या वतीनं दिग्विजय पाटील यांनी शीतल तेजवानी यांच्याशी करार केला. शीतल तेजवानी यांच्या कंपनीकडे या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी होती, पण मुळात महारवतनाच्या जमिनीची अशी पॉवर ऑफ अटर्नी देताच येत नाही आणि या जमिनीची विक्रीही करता येत नाही. त्यामुळं जमिनीचं हे प्रकरण वादात सापडलं. पण चौकशी सुरू झाली आणि मग दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर FIR दाखल झाली. पण कंपनीमध्ये 99% मालकी असलेल्या पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे. पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही. हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत. आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे. LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यावर अजित पवारांनी हा व्यवहार रद्द करत असल्याचं सांगितलं खरं, पण त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी काही थांबलेली नाही. संपदा मुंडे प्रकरणात अत्यंत मौन बाळगणारी व्यक्ती आज मात्र अचानक काल बावनकुळे साहेबांना भेटल्या आणि आज पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी आकांतांडव केला, इतका जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा तर या देशाला एक अभ्यासू कलेक्टर मिळाला असता. हा देश सिंगापूर झाला असता, हा देश अमेरिका झाला असता. हा देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचा जो त्यांचा विडा आहे तो कशा अँगलनी आहे तुम्हाला माहित नाही, पण ही जी काही त्यांची भावना आहे, तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अलीकडे थंडी वाढली, जरा मेंदूची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. इतक्या पद्धतीचा आकांड तांडव अजितदादा आणि पार्थदादांबद्दल करून जाणीवपूर्वक बदनाम करण्याची जे काही कोणी आकानी त्यांना सांगितलं असेल तो आका नेमका कोण हे आता शोधणं मला असं वाटते क्रमप्राप्त आहे. काही वर्षांपूर्वी अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. चौकशी होईपर्यंत पदापासून दूर राहण्याचा निर्णयही घेतला होता. पण आता मुलाच्या जमीन प्रकरणाच्या बाबतीत मात्र अजित पवार जी भूमिका घेत आहेत त्यातून ते पार्थ पवार यांना वाचवण्याचाच प्रयत्न करतायत का असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर याबद्दल बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. अंजलीजी, पहिला प्रश्न आहे, अजित पवारांचा राजीनामा आपण नेमका का मागताय? तर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी तर करणारच ना, कारण ते जर पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, तर ते प्रत्येक ठिकाणी त्यांचा हस्तक्षेप होणारच आहे.
आणि आत्ताच्या घटकेला आपण बघितलं ही जी 6 मेंबर्सची 6 सदस्यांची समिती बनवली आहे ही सगळी चौकशी करायला, त्याच्यापैकी 5 सदस्य जर पुण्याचेच असले आणि हे पुण्याचे पालकमंत्री आहेत तर शक्य तरी आहे का? आणि आपल्याला जर आठवत असेल की सिंचन घोटाळ्याच्या वेळेस त्यांनी एकदा संध्याकाळी 5 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं होतं की मला असं वाटतं की सिंचन घोटाळ्याची नीट चौकशी होण्यासाठी मी माझा राजीनामा देणं गरजेचं आहे. तर तसंच त्यांनी काहीसं आता करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत उपमुख्यमंत्री पदाचा ते राजीनामा देत नाहीत, जोपर्यंत ते पालकमंत्री पदाचा राजीनामा देत नाहीत, हे जो फार्स चाललाय ना चौकशीचा, तो केवळ एक फार्स राहणार आहे आणि त्याच्यात खरं काहीच होणार नाहीये. दरम्यान अंजलीजी, पार्थ पवार सदरचा व्यवहार करतोय हे मला माहितीच नव्हतं असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. यावर विश्वास आपला तरी बसतोय का? कसं आहे की याच्यात आपल्या कोणालाच पटणार नाही. कारण पहिल्या वेळेस जेव्हा अजित पवार बोलले होते तेव्हा ते असं म्हणाले की मला काहीसं आठवतंय 3-4 महिन्यापूर्वी काहीतरी एक झालं होतं. आणि त्यानंतर ते फडणवीसांना भेटतात आणि फडणवीसांना भेटल्यावर सगळी बॉडी लँग्वेज पण बदलते, भाषा बदलते, बोलण्याची ढब बदलते आणि त्याच्यात ते म्हणजे असं कोणीतरी शिकवल्यासारखं म्हणतात की हो आता आम्ही तो पूर्ण व्यवहार जो आहे तो रद्द करणार आहे. कारण त्यांना वाटलं असेल की आता रद्द केल्यानंतर हे सगळा विषय संपला, माध्यमं दाखवतील की विषय संपला, त्यामुळे उद्यापासून आपण परत येरीमाच्या मागल्या सुरू होईल. पण तसं न होता हे जे झालं तर म्हणजे ते दुसऱ्यांदा जेव्हा बोलले की मला माहीतच नाही त्या प्रकरणाचं, मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे. धन्यवाद अंजलीताई दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपल्यासोबत विजय कुंभार सुद्धा जोडलेले आहेत. मुंडव्यातील जागेचा करार अजूनही रद्द झालेला नाही, याबद्दल विजय कुंभार, आपण याबद्दल अधिक माहिती द्या. मुंडव्यातील जागेचा करार रद्द झाला नाही, याला अनेक कारणं असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे हा करार रद्द करायचा नाही, काहीतरी खुसपट काढून हा करार कायद्याच्या प्रक्रियेमध्ये अडकून ठेवायचा, म्हणजे कधी काळी जो निकाल लागेल तो लागेल, त्या निकालाच्या अनुषंगाने मग पुढची कारवाई करायची. शासनाकडे आणि या जागेचा व्यवहार करणाऱ्यांकडेही 2 पर्याय उपलब्ध आहेत. शासन जर मनात आलं, म्हणजे एकीकडे जे म्हटलं जातं आहे की आम्ही रद्द करू शकत नाही, ते कोर्टाकडे गेलं पाहिजे, अगदी तसंच काही नाही आहे. बेकायदा जागेचा हा झालेला हा व्यवहार आहे, त्याच्यामुळे ते रद्द करण्याचा शासनालाही अधिकार आहे. परंतु तेवढं धाडस कुणी दाखवणार नाही, ते कोर्टाकडे बोटं दाखवतील. आणि हे जे कोणी खरेदीदार आणि विक्रेते आहेत त्यांना हा करार रद्द व्हावा असं वाटत असेल, अशी शक्यता सुतराम नाही आहे. एकीकडे शासन म्हणते की आम्ही नोटिसा पाठवल्यात, एवढे पैसे भरा, तेवढे पैसे भरा. खरं तर या कायद्यात आणखी तरतूद आहे, जरी करार रद्द झाला तरी काही रक्कमी परत द्यायची तरतूद आहे आणि ती परत द्यावी सुद्धा लागणार आहे. त्याच्यामुळे या बाबतीत काही सगळंच कायद्याने चाललं किंवा सगळं नियमाप्रमाणे होणार आहे किंवा होईल. अजून जैन बोर्डिंगचा करार तरी कुठे रद्द झाला आहे, तोही करार तसाच आहे. अजून जे जागेचे व्यवहार करणारे लोक असतात ते अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून घाबरत नाहीत, त्यांचं फार मोठं आणि लांबचं प्लॅनिंग असतं. त्याच प्लॅनिंगचा भाग म्हणून हा करार लवकर रद्द केला जात नाही. कदाचित पुढे काहीतरी त्याच्यातून निष्पन्न व्हावं, ही एक भावना त्याच्यामागे असू शकते. विजय कुंभारजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.